आता बातमी येते समोर नागपुरातून। नागपुरातील वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे। खापरखेडा कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला धमकीचे ईमेल आले। ड्रोनद्वारे सायनाइड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली। खापरखेडा केंद्राची बीडीडीएस कडून सखोल तपासणी सुरू आहे। कोराडी वीज केंद्राचीही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू आहे। राज्यातील इतर वीज केंद्रांनाही धमकी आल्याची माहिती मिळते। तमिळनाडूतून ईमेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या धमकीनंतर वीज केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। ड्रोनद्वारे सुरू असलेलं सर्वेक्षण तात्पुरतं बंद करण्यात आले। राज्यातील इतर वीज केंद्रांनाही अशाच धमकीचे ईमेल प्राप्त झाल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, काय अधिक माहिती समोर आलेली आहे पोलिसांकडून या धमकी संदर्भात? नक्कीच प्रयत्न आपण जर बघितलं असेल तर खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला जे आहे ते मेलद्वारे जे आहे ते धमकी देण्यात आली आहे। ड्रोनद्वारे जे आहे ते सायनाइड हल्ल्याची धमकी हे देण्यात आली आहे। यासोबत जर बघितलं असेल तर कोराडी वीज केंद्राला अशाच प्रकारची धमकी जी आहे ते देण्यात आलेली आहे। याची तपासणी जी आहे ते पोलिसांकडून सुरू आहे। इतर राज्यात सुद्धा अशा प्रकारच्या जे आहे ते मेल पाठवल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। धमकीनंतर जे आहे ते वीज केंद्र परिसरात जे आहे ते सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। यासोबत जे आहे ते ड्रोनद्वारे सुरू असलेले संरक्षण जे आहे ते तात्पुरते बंद करण्यात आले। मात्र यापूर्वी सुद्धा जिल्हा न्यायालय व पासपोर्ट कार्यालयालाही अशाच प्रकारची धमकीचे मेल आले होते। मात्र बॉम्ब स्फोट पथकाकडून जे आहे ते सतत तपासणी जी आहे ते पोलिसांकडून सुरू आहे। मात्र अशा प्रकारे जे आहे ते अफवा असल्याची माहिती आहे ते पुढे येत आहे। मात्र या संदर्भात जे आहे ते सायबर पोलीस जे आहे कोणी मेल पाठवले असे सुद्धा जे आहे ते तपासणी जी आहे ते अधिक गती वाढवलेली आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।